हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये. आज तुम्हाला मी कांद्यामध्ये अंड टाकून आपण काहीतरी छान बनवूया. चला तर मग हा नवीन पदार्थ दाखवत आहे, नक्की बघा. त्यासाठी मी साधारण 4 कांदे घेतले आहे. ते कांदे आपल्याला छान कापून घ्यायचे बघा. साल काढून त्याचे उभे काप करायचे आहेत. ज्याप्रमाणे आपण कांदा भजीला करतो त्याप्रमाणेच करायचे आहेत आपल्याला. हे खेकडा भजीला करतो तसे छान कापून घेऊया. पातळ थोडे बारीक याप्रमाणे. मंडळी, माझा प्रयत्न असतो तुम्हाला नवनवीन रेसिपी दाखवण्याचा. माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा. आता याप्रमाणे मी सगळे कांदे कापून घेते बघा. 4 ते 5 मी साधारण 4 लोकांसाठी बनवते. तुम्ही हा पदार्थ स्टार्टर म्हणून खाऊ शकतात. कांदा बारीक कापल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकूया आपण. मीठ टाकल्यानंतर आपण त्यामध्ये अंड फोडून टाकायचे. एकच अंड हवं आहे आपल्याला, जास्त अंड टाकायचं नाही. एकच अंड टाकूया या प्रकारे. त्यानंतर थोडं वाटण बनवून घेते मी. त्यासाठी मी हिरवी मिरची घेतली, कोथिंबीर घेतली आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या. बस इतकंच साहित्य वापरलं आहे, काही जास्त साहित्य वापरलं नाही. जिरे वगैरे काही वापरायचं नाही आपल्याला इथे. याचं वाटण करून घेऊया आणि ते देखील या कांद्यामध्ये टाकायचं आपल्याला. याच्याने छान टेस्ट येते म्हणून टाकायचं. कांद्यामध्ये आपण ते वाटण टाकल्यानंतर बाकी थोडे कोरडे मसाले वापरूया. कोरड्या मसाल्यांमध्ये अगदी अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, थोडा काळा मसाला, बस इतकंच साहित्य वापरणार आहे. हे कोरडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार देखील वापरू शकतात, पण हेच वापरा. छान नाही ते टेस्ट त्याच्याने, कारण की आपण हिरवी मिरचीचा वापर केला आहे. त्यानंतर मी इथे गरजेनुसार आपल्याला बेसन पीठ देखील लागणार आहे बघा. आणि त्यामध्ये आपण बेसन पीठ टाकूया. आता हे छान हाताने मिक्स करून घ्यायचं आपल्याला. ज्या प्रकारे आपण कांदा भजीला करतो इथे पाण्याचा वापर करायचा नाही. अंड्याच्या पलकामध्येच आपलं हा मिश्रण तयार झाला पाहिजे बघा. आणि कांद्याला मीठ टाकल्याने पाणी देखील सुटते, त्यामुळे अजून पीठ लागलं का नंतरून थोडं पीठ पुन्हा टाकायचं आपल्याला यामध्ये. अगदी कांदा भजी करतो त्याप्रमाणे पुढची प्रोसेस सगळी करायची आपल्याला. पण एका अंड्याने काय टेस्ट चेंज होते तुम्ही नक्की बघा. खूप टेस्टी होतो. एकच अंड वापरल्याने खूप टेस्टी पदार्थ होतो. आता हे सगळं हाताने मिक्स करून घेऊया छान. आता मला थोडं सैलसर वाटतं, त्यामुळे मी इथे बेसनाचा वापर थोडा करणार आहे. अजून बेसन आपल्याला थोडं लागतं टाकायचं आहे, एकदम टाकायचं नाही. छान पुन्हा मिक्स करून घेऊया. हे थोडं हाताला चिकट लागत असलं तरी छान मिक्स करायचं आहे आपल्याला. त्यानंतर मी इथे 5 ते 7 मिनिटासाठी झाकून ठेवते बघा, जेणेकरून छान पीठ मुरले जाईल, मसाले मुरले जातील कांद्यामध्ये. आणि तोपर्यंत आपण गॅसवर कढई ठेवूया, त्यामध्ये तेल टाकूया. तेल गरम होऊ द्या. तेल छान कडकडीत गरम झालं की आपण त्याच्याबरोबर खाण्यासाठी, त्या भजीबरोबर खाण्यासाठी आपण मिरची काढून घेऊया. हिरवी मिरचीला मध्ये काप करा किंवा साईडला काप करा, पण मिरची कापूनच तळायची आपल्याला. अख्खी मिरची टाकायची नाही, नाहीतर तेलामध्ये फुटते. असे पदार्थ म्हटले तर पावसाळ्यात सगळ्यांनाच आवडतात. चटपटीत खाण्याचा सगळ्यांचा कल असतो. विशेष करून आपल्या घरातील लहान मुलं यांना तर फार आवडतात असे प्रकार. त्यामुळे बाहेरचं विकत आणण्यापेक्षा आपण घरीच करूया छान हेल्दी आणि पौष्टिक वेमध्ये. आता ही मिरची देखील तळून झाली बघा. फक्त डाग पडोस्तर तळली मी, जास्त तळलेली नाही. त्यानंतर आपण काढून घेऊया आणि त्याच तेलामध्ये आपल्याला भजी करायची. मिरची गरम असताना त्याच्यावर मीठ वापरायचं आपल्याला थोडं. आता आपण छान गरमागरम भजी करूया. अगदी अर्धा तासात आपण कुठलीही पूर्वतयारी न करता हा छान पदार्थ करू शकतो. नाश्त्यासाठी म्हणा किंवा स्टार्टर म्हणून म्हणा किंवा इव्हनिंग स्नॅक्समध्ये देखील तुम्ही हा प्रकार खाऊ शकता. खूप टेस्टी बनतो. छोट्याशा बुकीसाठी आपण करू शकतो हा प्रकार. आणि तसेच पावसाळ्यात हे पदार्थ खाण्याची मजाच काही और असते. रिमझिम पावसात खाल्ल्याने अजून चव वाढते. आपल्याला इथे लक्ष द्यायचं आहे, भजी ही आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरच तळायची. गॅसची फ्लेम कमी करायची नाही इथे, कारण की भजी कुरकुरीत होत नाही. मग या प्रकारे तळल्यास कुरकुरीत होते. अगदी 7 ते 8 मिनिटात आपली छान भजी तयार होते बघा.
झटपट दाखवण्याचा माझा कल असतो रेसिपीमध्ये, काहीतरी नाविन्यपूर्ण दाखवण्याचा देखील कल असतो. माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा. तसंच मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मोठ्या यूट्यूबरला सगळेच शेअर करतात, त्यांच्या चॅनलला सगळे सपोर्ट करतात, परंतु आम्हाला देखील शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तुमच्या एका लाईकने आम्हाला मोटिवेशन मिळेल नवनवीन रेसिपी दाखवण्यासाठी. आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा आवडतात त्या देखील कमेंट करून नक्की सांगा बरं. आणि माझा पदार्थ तर नक्की ट्राय करा. मी दाखवलेले पदार्थ नक्की घरी एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला खूपच आवडतील. आता हे सगळे भजी आपण काढून घेऊया. 7 ते 8 मिनिटात छान कुरकुरीत तळून झाली बघा. मी दुसरी बॅच देखील तळून घेते तोपर्यंत. अगदी एक कांदा वापरून देखील आपण एक टेस्टी पदार्थ बनवू शकतो. कुठेही तेलकट वगैरे काही होत नाही, कारण की इथे आपण पाण्याचा जरा जरी वापर केला नाही, त्यामुळे कांद्याची टेस्ट छानच लागते याच्यामध्ये. आता आपण दुसरी बॅच देखील तळून घेऊया. तळताना फक्त काळजी घ्यायची आपल्याला, पूर्णपणे तेल कडकडीत करूनच तळायची आहे भजी, नाहीतर तेलकट होते मग. यामध्ये तुम्ही आवडीनुसार जिरे देखील वापरू शकतात, पण इतकेच बेसिक मसाल्यांमध्ये हा पदार्थ नक्की टेस्टी होतो. मग करणार ना मंडळी ट्राय. अंडे टाकून कांद्याची भजी. दुसरी बॅच देखील आपण कडकडीत छान तळून घेऊया बघा. साधारण 7 ते 8 मिनिटात छान भजी तळली जाते. तसेच मंडळी मी लाईव्हमध्ये देखील काही पदार्थ लाईव्ह दाखवते, त्यामुळे शक्य असल्यास माझी लाईव्ह देखील अटेंड करा. माझ्या लाईव्हचा साधारण टाईम 2:30 ते 3 दरम्यान असतो. रोज घेत नाही, पण कधीतरी घेते, त्यामुळे नक्की ट्राय करा बघायला, तुम्हाला आवडेल. आवडल्यास लाईक करा मात्र. आता ही देखील भजीचा कलर छान चेंज झाला, आपण काढून घेऊया. कुठेही जास्त तेल वापरलं जात नाही. रेसिपी बघून झाल्यावर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बहुतेक जण फक्त रेसिपी बघतात, सबस्क्राईब मात्र करत नाही. आता छान कुरकुरीत तुम्हाला भजी तोडून दाखवते मी. खूप कुरकुरीत झाली बघा. चवीला तर अप्रतिम भन्नाट बनते. थँक्स फॉर वॉचिंग.